देव आहे का? माझा प्रश्न आहे, देव आहे का? असं जर दाखवावा, आहे का देव? आधी सांगा, आहे का? आहे? दाखवा. हा, आहे का दाखवा. कुठं आहे? बघा, देव आहे पण दाखवण्याचा नाही. कसं मोठ्यानं दाखवू तुला, भाऊनी सांगितला देव आणि कसा दाखवू तेही सांगितलं. देव ही अशी वस्तू आहे ती दाखवता येत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गाय आहे, गाय सगळ्यांना गाय माहित आहे. गायीला हात लावून दाखवता येईल का? कुणी सांगा. आता महाराजाला, आता महाराज गादीवर उभं राहिला म्हणजे महाराज, नंतर बोलतो महाराजावर. अमोल, अमोलला हात लावून मला कुणी दाखवावा अमोल आहे. भाऊनी प्रमाण त्यासाठी दिलं. हाताने दाखवता येणार नाही. कारण काय, ह्या जी प्रकृती नव्हे पंचमहाभूतांनी, पंचमहाभूत एकत्र झाल्यावर प्रकृती झाली. त्याशिवाय हा देव उभं राहू शकत नाही. त्याच्यात जो आहे त्याच्या सत्तेवर चाललेला आहे. तसं देव हात लावून किंवा हात करून दाखवता येणार. हे मनपात जे आज बसल्यात ना इथे यांनाच माहित आहे. तर बाहेर चाललंय, त्याला देव दाखवतो. देव दाखवायची वस्तू नाही. या मंडपात जे आहेत आणि जी या परंपरेत बसल्यात ना त्याला माहित आहे देव कुठं आहे. देव कुठं आहे म्हणण्यापेक्षा अजून एक, देव आपल्याकडे आहे का बाहेर आहे? आणि आपण सगळा खडाडून चाललाय कशासाठी चाललाय? हा, ते कशासाठी चाललाय? देवाच्या प्राप्तीसाठी ना? प्राप्तीसाठी का कशासाठी चाललाय? बोला, कोणीतरी बोला. तुम्ही बोला तर मी पुढे नाही तर आपलं असं. देवाचा विषय चाललाय, देव प्राप्तीसाठी. आपल्याला हा आपला जो खडाडून चाललाय कशासाठी? सगळ्यांचा बाकीचा जो आपला सगळ्यांचा देवाच्या, देव प्राप्त नसता तर तुम्ही आम्ही आलो असतो का इथं? चाले हे शरीर तुमच्या सगळ्यांच्या आम्ही राहतो, काय नाही. आता लेकरासाठी तुम्ही राहिले नाही ना. म्हणजे आता बोललो ना मग काय झालं, हे असं काहीतरी कमी होती. आता बनली का काही कमी होती. तुमच्या याच्यावर तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालू. इथं उभं राहिलं म्हणजे काय मुख्य हे तुम्हाला तुम्ही आग्रह केला त्यासाठी. या ठिकाणी एक पंगत
आणि जो आहे सर्वांना जायचे हरिभक्ती पारायण अप 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 हरिभक्ती पारायण बापू पिराजी जमगाडे सब रजिस्टर लोणावळा यांचं या ठिकाणी यांनी अन्नदान पंगत दिलेली आहे. 5,000 रुपयाची पंगत या ठिकाणी आलेली आहे. त्यांना पुढील कामासाठी जायचं आहे म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी माफी मागतो महाराजांची आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी हरिभक्ती पारायण घोलव दादा हरिभक्ती पारायण घोलव दादांना विनंती आपल्या स्वास्थ्य आजच्या असणाऱ्या या अन्नदात्यांचा सन्मान होतोय. सन्मान देण्याकरता आणि जे काम चालू आहे आपल्या स्वरूपानंद आश्रमातलं संत श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांच्या मंदिराचं काम चालू आहे. त्याही मंदिराच्या कामाकरता रक्कम रुपये 51,000 अशी रक्कम दिलेली आहे. धन्यवाद साहेब. साहेबांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. फोटो कुंडली कौर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान विठ्ठल आपला विषय चालला होता देवाबद्दल. कारण का आपल्याला देवच आधीच प्राप्त आहे. कारण का हे चालले ते त्याच्या सत्तेवर चालले. महाराजांनी प्रमाणे दिलं आपल्याला देवाची प्राप्ती करायला जायचं नाही. हे चांगलं टपोऱ्या ठेवा. काकाने 1000 वेळा सांगितले भाऊ तुला देवाची प्राप्ती करायची नाही. आणि बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबा कीर्तन आधी सांगायचे भाऊ ताई मी तुम्हाला काही आणून दिलेलं आहे. तुमची हरवलेली पंची फक्त शोधून दिलेली आहे. या आपल्याला देव आहे. आपण शोधत चाललो आहे देव आहे. पण काका आणि असू आपल्या मालिकेतील हरेक संतांनी तेच सांगितलं भाऊ देव बाहेर पाहायला जाऊन तो देव तुझ्यात आहे. देव आहे नाही तर तो प्राप्तच आहे. तर ज्या वेळेला आपण या भूगर्भामध्ये पाण्याचा शोध करतो त्या पाण्याचा गर्भाचा शोध भूगर्भामध्ये शोधत असताना आपण काय म्हणतो पाणी नाही पाण्याला सौंदर्य सांगत बदलून पाण्याला आणतो तेल होतो. पाणी वीर खंडी किंवा बोर काढली पाणी लागलं म्हणतो का काय म्हणतो पाणी लागलं. पण पाणी लागलं का आधीच तिथं होतं. मग देव तुमच्या बाबाने आणून बसवला का काकाने कुणी आणून बसवला. फक्त त्याच्यावरचं आवरण काढून दिलं आम्हाला. जसं आता बोर मारली की सगळं खरंच मोरून काय आहे ते बाहेर निघतं ना. वीर केली तरी तसंच काकाने आम्हाला तुम्हाला फक्त ते कसं जेसीबी लावला की काढतं तसं साधन सांगितलं की भाऊ ते काढायचं आहे तुझा आतमध्ये ते प्राप्तच आहे. माझी विठाला 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 टाळी वाजवा टाळी वाजवा. सकाळचा नाश्ता जास्त झाला वाटतं. आहे ना
आपल्याला आपल्याकडे म्हणजे निज म्हणजे स्वतः जवळ तुमच्या जवळ जे होतं ना त्याचीच तुम्हाला प्राप्ती करून दिलेली आहे. बाहेरचं कुठलं आणून घातलेलं नाही. ते सगळ्यांना माहीत आहे तरी सांगावं लागतं. का सांगावं लागतं? माहीत आहे त्यांनाही सांगावं लागतं. नवीन काही आल्यात बाबाही दृष्टांत द्यायचे. सच्चिदानंद श्रीपाद बाबा द्यायचे किंवा देतात म्हणून. मुंबई सगळ्या ठिकाणी असो, पुणे सगळ्या ठिकाणी असो, रेल्वे स्टेशन आहेत, एसटी स्टँड आहे, माईकवर बघा सारखा आवाज येतो. या नंबरची गाडी या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे. मी गेलो तिथे आता वाजले किती 11. 11च्या सुमाराला मी जाऊन बसलोय. ऐकलं 11:15ला तोच ध्वनी. 11:30ला येतोच. मग 11ला माझ्याकडे बसलेला विचार करतो आता किती वेळ ऐकायचंय. भाऊ ऐकण्यात तुझ्यासाठी नसतो. त्या स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर एखादा नवीन प्रवासी आलेला असतो त्याच्या माहितीसाठी ते अनावश्यक असतं. आपल्याला आपल्याकडची वस्तू काकाने दाखवले म्हणजे प्राप्त करून दिले. तुम्हाला ते साधने दिले. तुमच्या एसटीत बसलाय पण तुम्हाला जायचं कुठं आहे? पुण्यावरून निघालाय, सारोळामध्ये लागतो, हडपसर लागतं, मध्ये बरीच खेळी लागतात. उतरायचं कुठं आहे? वीरला. पण तुमचं ध्यान पाहिजे ना वीरला उतरायचं आहे. मध्ये सासवड आले की उतरता काहीतरी आणायला. तिथंच असं झालंय आपलं. भेटलंय सगळे झाले. टकुऱ्यात घुसले बटाटे ते राहिलं बाजूला. चिंतन राहिलं बाजूला. काकाचा एकच आहे निरोप सगळ्यांना. भाऊ ताई भेटले की तुम्हाला फोन तुम्ही करा, काही करा. भाऊ बसतो का? ताई बसती का? लक्ष आहे का? काय ताई बाकी आहे का? भाऊ काय चाललंय? बाकीचा विषय आहे का? कुणीही सांगावं. कुणाला फोन तुम्ही करा किंवा सगळ्यांच्या समोर कधी गाडबेड होते. कुठेही तुम्हाला आनंदीत असू, घरी जावा, इथं आल्या कुणालाही काकाने आजपर्यंत भाऊ ताई बसता का याच्या व्यतिरिक्त काय आहे का? कंडक्टर काय सांगतो? भाऊ कुठं जायचं आहे? वीरला. तुम्हाला वीरचं तिकीट दिलं मग तुम्हाला माहित पाहिजे ना आपल्याला कुठं. आता शेवटचा दिवस गोड करायचा आहे ना. शेवटचा दिवस कुणाला माहित आहे का? आहे का कुणाला माहित? काय म्हणतात समजा क्षणोक्षणी हाती करावा विचार. हाती म्हणजे कुठला कुठला विचार करायचा आहे? जे काकांनी दिले तुम्हाला म्हणजे तुझ्या सद्गुरूंनी जे तुम्हाला दिलेलं साधन आपण नाम म्हणतो त्या साधनावर 24 तास आरू राहिलं पाहिजे. राहायला आधी वळण लावावं लागेल. इंद्रियाला ते वळण पाळावं लागेल. जसं ड्रायव्हरला लागले ना हाताचा हात काम करतो. आता इकडे बघा बसल्यात पकवा इकडे हेही करतात. डोळ्याने डोळ्याचं काम हाताचा हात. तसं टाळ वाजवणारे टाळ वाजवतात गायनाचं आहे. तसं ड्रायव्हर जसं आपल्या इंद्रियाला वळण लावतो 10 वर्षांनी ना टीव्हीवर बसू त्याच्या हात काम करायचं, हातच करणार, पाय करायचं करणार. तसं आपल्या इंद्रियाला बोलत असू, चालत असू, काही करू आपल्याला बे दोन्ही 4 व्हायला नाही पाहिजे. बेचा पडा ह्याच्यासाठी बे इंग्लिश मध्ये वेगळी गोष्ट आहे पण मराठी आहे ना त्याच्यासाठी मातृभाषेचा गर्व करा. सगळ्यांनी जे तुम्हाला चिंतनाला सांगितलं ना जसं बसता येईल तसं त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडं स्वच्छ असा एकदम स्वच्छ पाण्याचा धरा आहे नाही म्हणूच नका. पुन्हा देव वेगवेगळा आहे का कुणाच्या? आपल्या कुणाच्या वेगळा आहे का? सर्व गती राम सर्व गती राम
वाचन म्हणण्यासाठी हरिमुखे म्हणा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काय संतांनी फक्त ते वाचण्यासाठी दिलेलं आहे. भाऊनी सुंदर प्रमाण दिलं. तुम्हाला जे दिले नाम त्या नामावर सर्वांनी आरूढ राहा आणि आपण आता एक एक पायरी पुढे चालत जाऊ. आज आपला चाललाय वैष्णव मेळावा. तर अखंड अभंगातील वैष्णव शब्द आहे सुरुवात. बघा, वैष्णवा संगती सुख वाटे किंवा आणि कमी देवा काही नाही. म्हणजे मला वैष्णवाच्या संगतीशिवाय दुसरं काही कशाचीच अपेक्षा नाही. हे तुकाराम महाराज कधी म्हणले? बाबाई चैतन्यांची भेट व्हायच्या आधी का नंतर? भेट झाल्यानंतर जाय ना भाऊ, बरोबर आहे ना? हो आहे, मला मार्गदर्शन करा. हो हा नाही म्हणा, चुकलं म्हणा. आता तुम्हा आम्हाला जशी त्याला बाबाई चैतन्यांची भेट झाली तशी तुम्हा आम्हाला तुमच्या सद्गुरूंची भेट झाली ना? काय झाली नाही? झाली नाही त्यांनी हात वर करा, होईल. मंडपात आलाय तर तुम्हाला त्याचं फळ भेटेल. मग आपण योग्य रस्त्यानं आहात. फक्त रस्त्यानं जाताना दाढी झुरपं बघत जाऊ नका. सरळ रस्ता धरा. तुम्ही कुठेही वाकडा रस्ता, म्हणजे तुमचं जे टेन्शन आहे ना, शेवटचं जे तुम्हाला दिलंय त्या टेन्शनवर जायचं, तिथंच पोहोचणार. दाढी बंगले बघितलं की पायवाट निघाली. हे 101% खरं आहे. कारण का साधू संतांनी सांगितले दिलंय त्याच मार्गाने मनोमार्गे गेला तो याच्या आधी सांगतो दाढी बंगले बघू नका. वैष्णव मेळावा. आता हा आपला जो आहे वैष्णव मेळावा आहे. वैष्णव मेळाव्याचं आयोजन नियोजन कशासाठी? आपल्या ह्या मेळाव्याचं एवढा खटाडो भाग कशासाठी आहे? सगळ्यांना तर माहित आहे देव आपल्याकडेच आहे, दुसरीकडे नाही. ते सगळ्यांनाच कळतं की इथं आल्या ना सगळ्यांनाच माहित आहे देव आपल्याकडेच आहे. आणि देव प्राप्त हेही माहित तरी आले. बघा आता काय म्हणाल पाहिजे काय काय तुम्ही नियोजन प्रयोजन काहीतरी असेल ना. या वैष्णव मेळावा बाकी नाव नाही दिलं, वैष्णव मेळावा दिले. काहीतरी प्रयोजन असेल का नाही? तुम्हाला नाही तर घरात तुमच्या काळात स्वच्छ पाणी आहे आणि ते गार राहण्यासाठी त्या घराच्या शेजारी काय असावं लागतं सांगा बघू? गार असण्यासाठी काय पाहिजे? झाडी असेल तर होतंय का नाही गार? 12 महिने गार म्हणजे 24 तास त्या घराच्या तिथं जर एखादी झाडी असेल तरच गार पाणी असणार. झाड म्हणतात आलं औरंगाबाद असेल तर ते सोने जराचं भाग्य. पण पाणी स्वच्छ ज्यावेळेला तुम्ही झाला काढला त्यावेळेला पाणी तिथं स्वच्छ होतं. तुम्हाला काकाने अनुग्रही दिला त्यावेळेला तुमच्या 807वी 22 झाले तेव्हा तुमची वासना मेली तिथं. काका बाबा सांगतात ज्या दिवशी म्हणजे आपण नाम घेता तुमची वासना गेली. परत आपली कर्म आहेत ना ती पाठीमाना आलेली घेऊन ती जमू देतात का? इथून पुढे जातो ते उदाहरण सांगतो बघा. ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांना हा अनुभव आलाच असेल. आणि सगळ्यांना माहित आहे ह्या क्षेत्रात आले की संकट लई काय येतात. थोडक्यात सांगतो. हे घर कुणाचं आहे? त्यांचा नाही ना ताबा, ह्याच्यावर कुणाचा ताबा आहे? त्या सगळ्यांचाच आहे ना. काम क्रोध मोह मद मत्सर. आणि त्यावर तुम्ही काय करता? त्याच्यात नामाचा उपदेश होतो. साधू संतांच्या या मालिकेत जे संत आता आहेत त्यांच्याकडून तुम्हाला नामाचा उपदेश होतो जशात आहे तसा. त्यामुळे त्यांना त्रास होतो. ते एक एक येतात तुम्हाला अडवायला.
एक एक येऊन बघतं, त्यांचा निभाव लागत नाही, पण ती सगळी एकत्र येतात. काय म्हणतात आमच्या गावात भक्ती म्हणतात एकत्र येणार. आता इकडे काय म्हणतात संघटना. आता ते शब्द काय संघटना, संघटना एकत्र झाली ना, प्रेशर वाढतो आणि आपल्याला तो या बायांवर जाणवला जातो. कधी जाणवतो? तुमचं चिंतन जसं वाढल ना, तुम्ही त्यांच्या घरात शिरकाव करताय, मग ती दार सरासरी कोण देईल का आपल्या घरात घुसायला? आपल्याला कधी महाराज देईल का? आपण दुसऱ्याच्या घरात आपल्याला घुसायला देईल का? ताबा त्यांचा आहे ना. जसा याचा इकडं प्रेशर पडत तसं ते आधी एक एक फक्त तोलतं का, मग हे आत घुसतंय म्हणल्यावर ती सगळी एकत्र येऊन मग आपल्याला हल्ला करतात. मग तसं जसं तुमचं चिंतन वाढलं ना, तसं ते एक 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 ते बाहेर बघतं आणि मग तुमचा हा बंगला आहे ना एकदम कोरा, तसं ते झरा आहे ना, वर निचळ पाणी होतं. निचळ पाणी का निचळ म्हणतात, निचळ गावची माझी निचळ. आता जिथे ती येणार ना, आता काय करू त्याला? आता झाडाचा पाला पडतो का नाही? हवा येते, हवेला धूळ पाण्यावर येते का नाही? आपण त्या झाडाची जर उपासना नाही केली, पाणी उपसलंच नाही, पाणी दिसायला पण स्वच्छ दिसणार? पाणी स्वच्छ आहे का घाण आहे? काम क्रोध केले तुमचं नाम आपल्याला चालू राहील, काम क्रोध ऑटोमॅटिक बाहेर जातील. कवाया देहात काय असणारा फक्त विठ्ठल. म्हणजे त्याला कशाचाही बाधा नाही. तुम्ही तुमच्या घराकडे जर लक्ष दिलं नाही तर त्याच्यावर अवघड येणार आहे. त्या शेताच्या घराकडे जाऊन मृदुकेचे मंदिर त्या घराकडे शेतकरी लक्ष देतो तसं तुमच्या घराकडे म्हणजे याच्याकडे दिले त्या नामावर लक्ष असू द्या. मायबाप तुम्हाला या जन्म मरणाच्या फेरातून सहज तुम्ही तसेही गेल्यात, पण शेवटचा दिवस तुमचा नक्की गोड होणार म्हणजे होणार. हे साधू संतांच्या मुखातून निघालेले वाक्य आहे. हे येडा गबाळ्याचे नाही. आणि तुम्हा आम्हाला जी मालिका भेटते ना, ती अनादी काळापासून भेटलेली आहे, कुठून मधून आलेली नाही. प्रत्येकाला ओरिजिनल जसंच्या तसं भेटलेलं आणि त्यामुळे सगळ्यांनी चिंतना व्यतिरिक्त बाहेर लक्ष देऊ नका. आणि आम्ही नाही आदिवादूत आम्ही देवाची आदिवादूत
खरंच मागे नेत आहे लई वेळा लावला. बघा विचार करा मी याच्यावर बोलत जा म्हणला तुम्ही सगळ्यावर बोलवत जा ना. अजून जेवणात आहे तुम्हाला पाहिजे ना पुढचं देत जावा तो काय 12:30 आहे ना केवढे वाजले मला 12:30 वाजले की वाजवा. हो मागच्या वेळेला मी खाल्ले नंतर बोलले त्यामुळे 12:30 वाजले की तयारी म्हणा आपण ऐकतच थांबू काही अडचण नाही. हा प्रमाण कशी द्या देताय तुम्ही मान्य मग मला आणि जाऊ का होऊ द्या तुम्ही आम्ही कधीचे आहे कोणत्या देवाच्या निर्गुण निराकार देव कशावर बघा असं बोला ना ते बाबा तुम्हालाही ते घाबरता कुठं बीए कॉमची नाही LLB नाही परीक्षा विचारा कशी जे आहे ना ते बोला तुमचा अनुभव. मी इथं बोलतो का मी लिहिलंय का पाठांतर केलं तर होते घ्यायचं पाठांतर केलं ना पाठीमागे जातं जे आत नाही ते जे ज्याला अनुभव आलाय ना तुम्ही आम्ही देवाच्या आधीचे देव तुम्ही जाणार देव तुमच्या मग आता दोन तुम्ही वेगळे आहे का बस आपला हा वैष्णव मेळावा आहे. वैष्णव मेळाव्याचं एक उद्दिष्ट आहे नवजुनं करण्याचं आलेला अनुभव आणि वैष्णव एकामेकाला भेटले की काय होतं लय दुःख होतं मेळाविली बांधी कुणाची मांदियाळी आहे आता फक्त वैष्णवांची. वैष्णव कुणाला म्हणावा आता अवघी देवावरी विषय तो त्याचा तुमचा विषय ज्या वेळेला नारायण होईल ना नारायण या वैष्णव मेळाव्याचं सार्थक होणार. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. तर वैष्णव
अंतरंगाने वैष्णव पाहिजे का बाह्यरंगाने वैष्णव व्हायला पाहिजे? बघा, वैष्णव तर पाहिजे, वैष्णवाची संगती पाहिजे, त्याच्याशिवाय करमणारी नाही म्हणतात विडोबा आपले तुकोबा आहे. पण नेमका वैष्णव कोणता? अंतरंगाचा का बाह्यरंगाचा? अंतरंगाचा ओळखायचा कसा? आज कोणत्याही तीर्थक्षेत्राला जावा, पिकनिक स्पॉटला चालेल का? या 10 वर्षाच्या मागे ज्या तुम्ही तीर्थक्षेत्राला जायचा, तुम्हाला कुठेही बारीला उभं राहायची गरज होती? गरजच नव्हती. आज तुम्ही कुठेही जावा, एखादा प्रत्येक तिथं काय पाणी पडणार वॉटरफॉलला तो पाहिजे. तिथं कुठलंही असू दे व्यवस्था, तुम्हाला लाईन लावावीच लागणार. बघा, हे कलियुगाचं उत्पाद आहे. सगळं खरं उत्पाद आहे. माझा अनुभव सांगतो. मी या 10-12 वर्षाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गेलोय आणि आजही त्या ठिकाणी गेलो तर जमीन आसमानचा फरक आहे. पर्यटन स्थळ करून दिलं ना, पर्यटन काढलं त्यांनी. पिकनिकच झालाय आता. त्यात त्यांची काय चुकी आहे का? आम्ही इथे गैरहजर आहे. काय करणार आपण? इथनं जर योग्य मार्गदर्शन केलं या नानाच्या गाडीवरून, त्या मनफात आहे याला भरकटल का? नाही भरकटणार. त्यामुळे वैष्णव आहे ना, अंतरंगाने बाह्यरंग. तुकोबा आहे ना, कुठला माने आपण त्याच्याकडे थोडं वाकायला बघू. बघा, आपण अंतरंगाने बाह्यरंग याच्यातून तुकोबा रायाला कोणता वैष्णव सांगायचा आहे? पंढरीची वारी किती दिवस चालते बाबा आपली? हा, आता जे पंढरपूरला चालत सगळेच वैष्णव आहेत का? पांढरे कपडे घालून चालले म्हणजे पंढरपूरला वैष्णव झाले का? होतील का? कुठंही जा होतील का? नाही होणार. हे दिसायला बाहेरंगाने आहेत. जसं बाबा सांगायचे वकील, डॉक्टर ही पदवी या कोट म्हणजे कोट आहे ना, काळा कोट, डॉक्टरचा वाईट, याला नाही. तसंच आहे. आपण जरी किती पांढरे कपडे घातले, कितीही देवस्थान केली, नुवाऱ्या केल्या, वैष्णव होईल का? आणि हा वैष्णव तुकोबारायला मान्य आहे का? मला म्हणायचं नाही. आणि हे माझं मत नाही, तुकोबारायांचं आहे. तुकोबारायला कोणता वैष्णव मान्य आहे? असा वरी वरी चांगले परी आता नाही. हे माझे नाहीत, माझे सद्गुरू बाळकृष्ण काकांचे आणि साधू संतांचे आहेत. काकांच्या तोंडून कुणी ऐकला नाही हा शब्द? सांगा. काका नेहमी सांगतात वरी वरी चांगले परी आता नाही रंगले. भाऊ, असा परमार्थ चालणार नाही. हे काकांचं स्पष्ट मत आहे. तो समोर कोण बसलाय? तो कीर्तन करतोय का सामान्य आजचा साधक आहे का 25-30 वर्षाचा साधक आहे? आजपर्यंत काकाने हा शब्द उच्चारला तरी विचार केलाय का? मग आपण का करू नये? काका हा शब्द का उच्चारतात? आपण केला पाहिजे ना. हे आमच्या समोर काका हा शब्द का उच्चारतात? जिथं जो समोर आहे त्यानं विचार करायचा. ज्याच्या समोर हा शब्द काकांच्या मुखातून येतो, तुमच्या कानावर पडतो, ज्याच्या कानावर पडतो त्यानं विचार करावा की हा शब्द माझ्या कानावर का पडला? कारण ना आपण तिथं काहीतरी कमी आहे सद्गुरूंना जाणवतंय. त्यामुळे काकांच्या मुखातून हा शब्द येतो. आपण समजून घ्यायचं. तो त्याच्यासाठी आहे म्हणायचं नाही. बोट तिकडे केलं 1 की 4 बोट स्वतःकडे येतात. त्यामुळे ह्या शब्दाची बारकाईने सगळ्यांनी थोडा असं म्हणजे विचार करायच्या गोष्ट. काका हा शब्द, मी एक फक्त शब्द तुम्हाला आता सांगतो. असे काकाच्या तोंडून भरपूर तुम्हाला शब्द येतात. काका सहज बोलून जातात. सहज चालता बोलता तुम्ही 2 मिनिटं दर्शनात बोलता बोलून जातात. त्या शब्दावरून विचार करा. नाही की अर्जुन भाऊनी मला काय बोललं, देवकर भाऊनी मला काय बोललं, हे शब्द डोक्यात धरू नका. आपल्या महात्म्याने आम्हाला काय बोलतात ना तुमच्याशी, त्या शब्दावरून विचार करा. सामान्य जीव जो बोलतो त्याच्याकडे नका टकोर घालू. साधू संत जे तुम्हाला सांगणार आहेत ना एक एक शब्द, ते मग उपदेशून प्रत्येकाला नाही सांगत.
भाऊ हा शब्द तुझ्यासाठी आहे. भाऊ हा शब्द तुम्ही स्वतःवर ओढून घ्या. साधू संत जे जे शब्द तुमच्या समोर संवाद करतात ना, तो शब्द हर एक शब्द स्वतःसाठी आहे हे जाणून तुम्ही ओढून घ्या. बघा किती फरक पडतो. तो माझ्यासाठी नाही, तो त्याच्यासाठी होता. हा तो माझ्यासाठी होता. काय चाललंय का आपलं बघा, विचार करा सगळ्यांनी. मी काय होतो ना हे घेऊ नका. महात्मेयांच्या तोंडून जे जे मुखातून शब्द निघतात ना, स्वतःवर घ्या फक्त ओढून. बाकी काही करू नका. तुझा शेवटचा दिवस गोड होणार. मग वैयक्तिक नाव नाहीच ना. आणि कारण ते साधू आपण नाही एखादा कुणाच्या घराचा बांधलेला बैल आहे का? आम्ही आहे बैल आहे का नाही? त्यांच्या बैलच आहे आपण. आणि हे बांधते का एसीनच म्हणतो ना आपण. नाकात सुद्धा आपल्या इथे का हे एसीनच आहे. हा आपण साधूच्या आता ते आमच्यामध्ये इंग्लिश शब्द होते ते घराने तुम्हाला त्यांच्या आज्ञेनुसार आपण चाललं भरपूर. आणि तुकाराम महाराजांना अंतरंगाचा वैष्णव मान्य आहे. अंतरंगाचा वैष्णव बघा एक तुम्हाला बोलतो सांगून जातो. आज तुम्ही नामी घेतले अरे साधक आहेत. प्रत्येकाला अष्टसात्विक भाव त्या सारख्याला झालाही आहे. पण तो कधी असे कपडे घालतच नाही. घालतच नाही. परिस्थिती नाही म्हणजे त्याला ते तो त्याच्यानंतर तो वैष्णव नाही का? आणि काहीच नाही सांगपता ना नाही गुरु नाही काय नाही का आपले सगळे सोपी सगळं. मग तो वैष्णव म्हणावा का? नको कुणाला वैष्णव म्हणावा? ज्यानं बाहेरून नटलाय त्याला का ज्याच्याकडे खरं तत्व आहे आणि त्याच्यावर तो आरूढ आहे. वाणी सगळं म्हणजे त्या नेमकं कुणाला म्हणावं? तुकोबारायचं मग तो तुकोबार मान्य आहे का? खरं त्याच्याकडे साधन आहे तो आणि त्याच्यावर आरूढ आहे. तुकाराम महाराजांना तो त्या नामावर आरूढ आहे ना, त्या साधू संतांच्या रीतीनं चाललाय ना, तोच वैष्णव मान्य. हृदय कळवळा चंद्रन केला फक्त आता पाहिजे कुणाचा? मग त्याच्यासाठी आधी वैष्णव मेळाव्याला यावं लागेल. घरी वाजा होणार आहे. आपलं झालंय का सांगू का? बघा पडतंय का? घरात लहान लेकरू एक असतं आणि त्याची मोठी भावंडही असतात. एखादा पाहुणा येतो ना घरी येतो. घरी मी एखादा काय घेऊन येतो? कॅडबरीचे चॉकलेट घेऊन येतो ना. आणि तो कुणाला देतो? छोट्या लेकराला. ते लेकरू एवढं खुश होतं ना चॉकलेट बघून. पाहुण्याने दिल्या दिल्या त्याचा आनंद का घरात पाहून असं आपलं झालंय. नाम भेटलंय ना. माझ्याकडे कोणच नाही आता नाम भेटलंय म्हणून. खरं सांगतो असंच झालंय. माझ्याकडे कोणच नाही. ते एवढा आनंदात असतं ना लेकरू सांगायचा. आणि त्या दोन भावंडांना ते सारखं चिरवते. माझ्याकडे चॉकलेट आहे, माझ्याकडे चॉकलेट आहे. तुझ्याकडे आहे का? नव्हतं का? हे जवळच घटना आहे ना. म्हणजे प्रत्येकाला अनुभव आलेला आहे.
आपण आपलं काय चाललंय सांगा तुम्ही. माझ्याकडे नाव आहे, तुमच्याकडे आहे का? माझ्याकडे नाव नाही, तुझ्याकडे आहे का? आता हे कितपर्यंत चाललं पाहिजे मला सांगा. चॉकलेट खाल्लं तर कागद घेऊन पण सांगायचं का माझ्याकडे चॉकलेट आहे, माझ्याकडे चॉकलेट आहे. अनुग्रही झाला, प्रपोज झाला, त्या स्थितीत गेला परत सांगायचं का नाही आमच्याकडे नाव नाही, माझ्याकडे नाव आहे. कशाला सांगायचं? काय गरज आहे का? चॉकलेट किती वेळ कागदातून खाई पडेल, नंतर चॉकलेट आहे का? बघा आहे का चॉकलेट? आमचं झालंय का? फक्त त्याचं अडवलं आमच्याकडे हे अरे भाऊ पुढं हो ना, त्याच्या पुढे जाणं आहे ना पुढं अजून. आता मग त्याची पहिली पायरी तिथं आहे, तू तिथं अडवला माझ्याकडे चॉकलेट आहे, माझ्याकडे चॉकलेट आहे. आहे का तुझ्याकडे आता कागद? नाम भेटलं पहिलं, अनुभव घेतला का नाही सगळ्यांनी? प्रभूचं नाम भेटलं, घेतला का नाही सगळ्यांनी? चॉकलेट खाल्ले का नाही तुम्ही? आता हातात काय तुमच्या कागद आहे का नाही? काय चॉकलेट आहे सांगा. अहो हेच तर आहे ना, आपण त्या लेकराचं टेस्टीवरही घेतलं ते चिडवतं, पण हेच झालं आपलं. आपल्याकडं चॉकलेट आहे म्हणतोय. अहो चॉकलेट खाऊन कधी मोबाईल झाले तुम्ही? जाणे भक्तीचा जिव्हाळा, शेवटी दैवाचा पुतळा. आता तुम्ही त्या चॉकलेट आनंद घेतलेला आहे, खाल्लेला आहे, तुमच्याकडे कागद आहे, कागद फेकून द्या आता. आणि पुढच्या पाहिला म्हणजे तुम्ही त्याच्यात रमाला सांगत बसू नका माझ्याकडे हे आहे हे आहे हे आहे. आता काय तुझ्याकडे चॉकलेट आहे कुठलाही दाखवू शकाल का तुम्ही? आता कागद दाखवाल, चॉकलेट दाखवाल का? चॉकलेट होतं तोपर्यंत सांगत होता ना, ठीक होतं. आता कागद दाखवलं तुम्हाला की मग तिथं अनुभवाचे बोल बोलायचे, अनुभव घ्यायचा आहे. ते अनुभव तोंडानं सांगता येणार ते तुमच्या कृतीतून. कसे तूप माहिती आहे का सगळ्यांना? तूप भातात घालून खातात ना सगळा वरणात, आणि चुरून खाल्लं तर कशाला घालतो आपण? तब्येत गुदगुबीत व्हावी भातात घालून. चुरून खाल्लं तर होणार नाही का? ते त्याचे गुणधर्म दाखवलं का नाही? का आपण चॉकलेट आहे चॉकलेट सांगत हिंडलो तर तुमचं कळणार आहे का? तुम्ही त्या चिंतन आवडलं तर तुमच्या याच्यात त्यात बदल झालेला घडल समाजाला दिसेल का नाही? तुम्हाला सांगत फिरायचं आहे का? हा बदल माझ्या नामाला आला, हा बदल माझ्या नामाला आला, सांगत हिंडायची गरज आहे का कुणाला? त्यामुळं आपण चॉकलेट खाल्लं ना त्या धुंदीत राहायचं, बाकीचं बघायचं, कागद तिथं फेकून द्यायचा आणि त्या धुंदीत राहायचं. आपण जे आपल्याला भेटले ना, साधू संतांनी सांगितलं तुम्हाला या मार्गाने जावा, त्याच रीतीने जावा, मनाच्या मार्गाने जाऊ नका. असं तुकाराम महाराजांना अंतरंगाचा वैष्णव मान्य आहे, बाह्य रंगाचा नाही. हे फक्त कपडे घालून जसं एक स्त्री आपल्या समाजामध्ये सौभाग्याचं लेणं घालती, तसं एक पतिव्रता स्त्री घालते, तशी एक अजून एक असते, सगळे शृंगार करते. हे दोन भाग आहेत, खरी पतिव्रता तीच आहे. तसं तुकाराम महाराजांना वैष्णव अंतरंगाने आणि बाह्यरंगाने दोन्ही असेल ना अजून आवडतो. फक्त अंतरंगाने असेल बाह्यरंगाने नसेल ना आवडत नाही असेल का तो वैष्णवच आहे तो माने. पण जो वैष्णव अंतरंगाने आहे आणि बाह्यरंगाने आहे असा वैष्णव का आवडणार नाही? एकच पाहिजे का? दोन्ही पाहिजेत ना. विष्णू
विष्णुमय जग वैष्णवांचा पुढं काय वेदा कुणाच नको आहे भेदाभेद विष्णू वैष्णव बरोबर ना हा मुद्दा महत्वाचा आहे वैष्णव झाला सगळे झालं पण भेदाभेद गेला पाहिजे आपल्याला हा भेद गेला पाहिजे हा 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 भेद मुळात गेला पाहिजे त्याशिवाय वैष्णव हा होणारच नाही तो पुढं पुढं सांगितलं ना भाऊनी ते होणारच नाही तो होईल वैष्णवी झाला आणि अजून काय वेद आहे मी का मी काय नाचार्य भाऊ तुम्ही कोण महाराजाकडे येऊ नका आता बोलतो महाराज म्हणावं कुणाला बोलावं बोला आणि मी सांगतो थोडक्यात आणि स्पष्ट शब्दात शास्त्राला न धरता असेल तरी चालेल महाराज महाराज म्हणतो आपण कुणाला म्हणावं महाराज अहो यानं काय बोललं त्यानं काय बोललं म्हणाला नाराज मला होऊ शकतो का बोला यानं काय बोललं त्यानं काय बोललं हा नाराज होतो याला का महाराज म्हणावं आपण आहे का तू महाराज जोपर्यंत आपण एखाद्याला काही म्हणून शिवी देऊ नाराज होत नाही ना तोपर्यंत तू महाराज नाही होऊ शकत कधीच नाही म्हणा तुम्ही अहो एखाद्या क्षुल्लक गोष्ट तू नाराज होतो तर महाराज कशाचा काय म्हणून महाराज म्हणून घेतो तू नाही होऊ शकत मी तर नाही होऊ शकत महाराज मला कुणी काय बोलला मला लगेच चिड येते मी स्पष्ट सांगतो म्हणून म्हणतो मला महाराज म्हणूच नका जे बोलवता ना भाऊ तेच बोलवा कशाला पापाचा धनी करता येतात महाराज आहे ना नाराज नाहीच झाला पाहिजे कोणी ज्यालाही कोणी महाराज म्हणतो ना त्याने ह्या वाक्यावर शांत विचार करा की भाऊ मी नाराज होतो का कुणी काय बोललं आणि होत असेल ना तर का होतोय सुधारण्याचा प्रयत्न करा कोणी काही बोलू हे हरी करा फक्त बघा किती फरक पडतो नाराज होऊ नका मग तुम्ही महाराज झाले महाराज होणार आचार्य होणार कुठला नाही विनोदाचार्य आपल्याकडे नाही चार आहेत ते विनोदाचार्य करत ह्या नुसतं डिग्र्या एलएलबी ताईना मी त्या डिग्री घ्यायला काय त्रास झाल्या लहानपण सगळीच मागते पण बोलायला या माहीत होत नाही लहानपणी देगा देवा मुंगी साखर येता देवा कुणालाही लहानपण नको आहे मला नको आहे आणू रेवया डोकरा तुका मग कशाला पाहिजे लहानपण घ्यायचं आहे तिथं घेऊ ना जिथं घ्यायचं आहे तिथं लहानपण घ्या ना पण जिथं घ्यायचं आहे ना तिथंच घ्या नको तिथं घेऊ नका अहो मी होतो ना तिथं पण जिथं खरंच गरज आहे ना तिथं घ्या लहानपण घ्या कधी असं काही आहे ना आवाज व्हायचं नम्र झाला भूता नम्र झाला भूता त्याने कोंडलेले अनंता तुम्हाला तर साखर खायची आहे ना तर मुंगी व्हा हाती होऊ नका आता याचं सगळं सांगू पुढे बघूया कुणाच्या समोर तुम्हाला हत्ती व्हायचं आहे आणि कुणाच्या समोर मुंगी व्हायचं आहे महात्म्याच्या समोर जर गेला ना बसला तिथं मुंगीच व्हा हत्ती व्हायला जाऊ तुम्हाला साखर भेटणार हे भेटेल का महात्म्याच्या समोर हत्ती झालेलं तुम्हाला खायला भेटेल का बघा ज्याचा त्याला विचार करा भूत नका तिथं मुंगीच व्हा तुम्हाला आहे ना साखरच भेटणार आहे तिथं भेसळ युक्त पण नाही प्युअरच भेटणार आणि तिथं या धर्माच्या कार्याला आडकाठी घालणार आहेत ना आडव्याचा तर धर्माच्या तिथं हत्ती व्हा तुमचं वजन तिथं समोर येणार कोणी आडवं येणार नाही तिथं मुंगी होऊ नका ना यातून आपलं पळवट काढून बाहेर निघू पळवाटा या आहेत ना चोरांचे असतात धर्माच्या कार्यात तो सत्याने जातो ना चोरवाट लागतच नाही कशाची बेवा ठेवायची असते कृष्ण
जो तुम्हाला आता सांगितला ना त्याच्यावर भावनिक तंतोतंत तुम्हाला प्रमाण देऊन समजावून सांगितलेलं आहे. हत्ती व्हायचं म्हणजे कुठलं नाही आधार कुठला यायचा तिथं तुम्हाला उभं राहून ते भावनिक तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आणि मराठीत सांगितलेलं. मी जर विश्लेषण पुढं सांगत गेलो आपला वेळ वाढत जाणार आहे. त्यामुळे बघा महात्म्यांच्या समोर तुमच्या गुरुवर्यांच्या असो गुरुबंधूंच्या असो तुम्हाला जर गुळ खायचा असेल ना गोळी टाकायची असेल ना तो काल घेतलेलाही अनुग्रह असू नये. त्यासमोर तुम्हाला तिथं जर गोळी टाकायची असेल तर मुंगीच व्हावं लागेल. काकांच्या तर तुम्ही होतात मान्य आहे मला. बाबांच्याही बाबांच्या जगात प्रत्येक साधक हा मुंगीच होता. आजपर्यंत काकांचे म्हणजे गुरुबंधू जे आहेत ना म्हणजे बाबांचे साधक त्यावेळेचे आजही आपण जर बघितलं बाबांबद्दल जो आहे ना बाबांच्या बद्दल जो आदर आहे का आदर आहे तर ते आजही बाबांचा शब्द कमी पडला की म्हणजे बाबांचा जिथं उल्लेख होतो तिथंही मुंगीच आहे. बघा निरीक्षण करा आपण. म्हणून म्हणतोय फक्त आपल्या सद्गुरूंच्या समोर तेवढं मुंगी होऊ नका. एखादा नवीन साधक असेल ना त्या सारखा करून तुम्हाला काय अनुभवाचं भेटेल परमार्थासाठी सांगता येणार नाही भाऊ. कारण का तो त्याचं ते कर्म घेऊन या भूताला असा नाही आलेला. हा देव आपल्याला असाच नाही भेटला. जसा नळ्याला भेटला तसा नाही भेटला. काय भेटला भाऊ? सगळं कर्म इथं बघण्यासाठी आलं ना म्हणजे प्रत्येकाला हा लायक नाही ना छान. म्हणजे प्रत्येकाचा अधिकारच आहे जन्म मरण. मग ह्या मडपात आला आणि त्याला ते भेटलं म्हणजे तो त्याच्याने आपल्या म्हणजे कमी आहेत का कोण एकच झालेलं नाही सगळे. मग त्याच्यामुळे आपल्याला परमार्थासाठी भेटणार ना त्याच्यावर. मग तिथं आपण मुंगी का होऊ नये? मुंगी व्हावीच लागत. आणि एखादा नवीन असेल आणि जुना कोणी असेल आरदाडी आणत असेल ना जसं भाऊनी म्हणे ना तीक्ष्ण उत्तरे हाती व्हावंच लागेल. तीक्ष्ण उत्तरे द्यावीच लागेल. तुम्ही भांडायला जा म्हणत नाही मी. शास्त्राला धरूनच तुम्ही परमार्थासाठी जी चर्चा आहे ना परमार्थासाठी उपयोग म्हणजे आपलं हित कशात आहे त्याच्यासाठी तुम्ही हे दोन भाग करू. आवडी देवा आवडी अंतरंग आणि बाह्यरंगाने असलेला प्रश्न मान्य आहे असं त्यांचं मत आहे. ज्याचं त्याचं मत नाही. मला बाह्य अंगाने व्हायचा आहे वैष्णव तो त्याचा विचार याच्यात माझं काय नाही आहे. तुम्हाला जसं जायचं राव फक्त काकाने ते तुम्हाला सांगितलं ना अनादी काळावरून चालत आलेलं. वरून तुम्ही नाही जरी रंगला ना काही नाही पण आतून रंगा. आणि या ज्ञानात आहे ना तुम्ही आतून वावून जा. बाहेर नाही वावले तरी चालत. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही.
वैष्णव वच का सांगितलं? याच्यात किती प्रकारचे भक्त आहेत? पाचच ना? 5 प्रकारचे भक्त आहेत. म्हणजे 5 प्रकारे भक्ती करणारे ते 5. विष्णूची, शंकराची, आदिशक्ती म्हणजे देवी, सूर्याची आणि गणपतीची. वैष्णव, शैव, शाक्त, सौर आणि गाण्य भक्त. जे हे 5 भक्त सांगितले. त्याचा सगळ्यात श्रेष्ठ कुठला सांगितला? पहिला पिपाणी राजा. तुम्ही ऐकले असेल का? म्हणजे ऐकण्यात आलं असेल. हा राजा असा होता, त्याला साक्षात देवी प्रगट होती. त्याचा नित्यनेम असा होता, रोज अंघोळ झाली, पूजा अर्चा झाली की नैवेद्य देवीला स्वतः त्याच्या समोर बसून देवी नैवेद्य खायची. बघा म्हणजे किती त्याची भक्ती होती. हा रोजचा नित्यनेम पण एक दिवस असा उजाडला. भाऊ, तुमच्यासारखे वारकरी त्याच्या राज्यात आले होते. त्याच्या राज्यात, आता राज्य म्हणजे का राज्याच्या राजवाड्याचं चालू पाहिजे असं नाही ना, त्या राज्यात आले होते. त्या दिवशी याचा नित्यनेम चालू होता. देवी प्रसाद खायला येत नव्हती, भोजन करायला येत नाही. याला प्रश्न पडला की काय झालंय, देवी नाराज काय? मी एवढं नित्यनेमानं करतो, केसा एवढी चूक माझ्याकडनं घडत नाहीये, आजही घडली नाही. देवी काय? हा त्याला प्रश्न पडला. त्याच्यासाठी त्यानं देवीला विचारलं, काय जेवत नाही? त्यावेळेस तिने सांगितलं की तुझ्या राज्यात वैष्णव आल्यात, म्हणजे विष्णूची भक्ती. आता विष्णूची भक्ती कुठल्या तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सांगत बसलो तर 3 वाजणार एवढं मलाही माहित आहे. त्यामुळे नको 3 वाजवायला. आल्यात, तू आधी त्यांच्याकडे जा आणि त्यांना नैवेद्य चाल, त्यांची सेवा कर. कुणी सांगितलं? आता कोण श्रेष्ठ आहे? ते जेवल्याशिवाय, तुम्ही वैष्णव जेवल्याशिवाय देव जेवत नाही. बघा तुमचा अधिकार किती आहे बघा. पण अंतरंग आणि बाह्य रंगाच्या वैष्णवाबद्दल बोलतोय. या आमच्यासाठी कुठं प्रेस करायची चालली नाही. खरं आहे ना? म्हणजे तुमची भक्ती बघा किती श्रेष्ठ आहे. मग आपण देवीच्या मागे हिंडायचं आहे का? नाही ना. शंकराची भक्त आहे. कुणाची भक्ती करता? शैव म्हणजे शंकराची. शंकर कुठे सांगितलंय? सांगायला झाले 5 भक्त, पण हे 5ची देव आहे ना, विष्णू, शंकर, देवी, सूर्य आणि म्हणजे गणपती. हे असंच आहे. आणि काकाने तुम्हाला सगळं सांगितलं. कोण कुठला देव कुठे बसला, त्याचं कार्य काय, सगळं कुणाला माहित नाही का? नाही म्हणा, त्याला सांगतो पाहिजे. सगळ्यांना माहित आहे, भाऊ आहे का नाही? तो सांगण्याला तो देव आहे बाहेर, तुम्हाला ते दाखवण्यासाठी आहे. तुमच्या हातात सगळे आहे. आपले स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? परमहंस. त्यांना कोण प्रसन्न होती? देवीच होती ना. नंतर कुठल्या याच्यात आले ते? कोण झाले नंतर? आधी देवीचेच भक्त होते, म्हणजे आदिशक्तीचे. आदिशक्ती म्हणजे कोण? आधी कुठं आहे? मला तरी तुम्हाला वैष्णवाच्या पंक्तीत म्हणजे श्रेष्ठ वैष्णवच का श्रेष्ठ हे सांगण्यासाठी फक्त 2 मार्गांची तुम्हाला सांगावं लागतं. त्याच्यासाठी त्याला वैष्णवाच्या पंक्तीतून बसायला मालिकेत यावं लागलं का नाही? यावं लागलं का नाही? आधी होते का त्या मालिकेत? वैष्णव होते का? त्यांची भक्ती खोटी होती का? नाही. याच्यासाठी वैष्णव किती महत्वाचा आहे एवढ्या जे 2 तुम्हाला जे रिअल मध्ये घडल्यात असं नाही. दृष्टांत म्हणजे कसे काल्पनिक असतात, पण हे तर घडलेलं म्हणजे सत्य प्रकार आहे. सत्य याच्यात 3 मात्र कुणालाही शंका. आपण कुठला वैष्णव व्हायचा
तुकाराम महाराजांना मान्य आहे तो काय बाहेर जगाला मान्य आहे तो अगो ज्यानं त्यानं विचार करावा. आपण याचं पहिले चरण वैष्णवा संगती सुखवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा असं तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. ज्या वेळेला वैष्णवाची संगत घडत त्यावेळेला तुम्हाला बाकी काही दुसरं नको असं तुकाराम महाराज सांगतात. पण आपल्याला कसं वाटते बघा, विचार करा प्रत्येकाने. आता ते बसल्यात ना गुरुबंधू सगळे एक साधक हे सगळे एकामेकाला एका धाग्यातच जुळलेले आहेत. तो एक धागा कोण आहे? आपले सद्गुरू. त्या धाग्याची जुळलाय ना ते त्या एका फक्त धाग्यावर अवलंबून आहे. तुम्हाला विस्कटायचं काही एकत्र ठेवायचं. तो जर धागा नसेल ना तुम्हाला कोणी विचारणार नाही. पायाखाली तुडून जातील. जसं आता सांगितलं ना महाराजांप्रमाणे तसं राहण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. गाय काय आपण गायीच्या फक्त काशीतून जे भेटतं ना त्याच्याकडे लक्ष द्यावं. माझी प्रामाणिक सगळ्यांना विनंती आहे. गाय काय त्याच्यापेक्षा गायीच्या काशेतून जे भेटले ना त्याकडं सगळ्यांनी प्रामाणिकपणे लक्ष द्यावं.
त्याच्या वैष्णव संगतीत तुम्हाला आहे ना आनंद भेटणारच नाही. वैष्णव मनोजया देव काय एखादं ठिकाणच आहे त्याला जगत भरलाय ना. या सगळ्यातनं देवच आहे, त्याच्यावर माया म्हणजे वैष्णव म्हणतात. मग बाई काय 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 देवावर म्हणजे त्या नाही, आत्म्यावर म्हणजे प्रत्येकात जो आहे ना तो मीच आहे. तो वेगळा मी वेगळा नाही. त्यामुळे त्याच्यावर एकदा माया जडली तुम्ही भाईच होणार, दुसरे होणार नाही आणि भेद एकामेकात राहणार नाही. तुम्हाला जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं एकदा वैष्णवाची संगत भेटली की बाकी काही नाही. मग हे भेटल्यानंतर होतं काय? मी गातो नाचतो साधक एकामेकाला ज्यावेळेला भेटतो ना त्यावेळेला त्याच्या आनंदाला पारावला का? ते जिव्हाळा आहे ना, जिव्हाळा तयार झालेला असतो त्या धाग्यामुळे. एका धाग्यात इंदे गेलो ना आपण एका महात्म्यामुळं. मी हा दृष्टांत बाबांचा ऐकलाय का कुणाचा माहित नाही का महाराजांचा. लोणचं सगळे खातो आपण, कैरीचं लोणचं, आंबा कुठला तरी, मसाला कुठला तरी, काय कुठलं तरी, घालतोय कुठला तरी बघायला माणूस. लोणचं एकत्र कधी आलं? भरीत आल्यावरच ना. आपण हे जुळलोय, आज एकत्र जमलोय. वैयक्तिक कुणाचं आहे का? सोयीबोईत आहे का? एका धाग्यामुळे महात्म्यामुळे आज आपण एकत्र आहोत तर दुसऱ्या कुणामुळे आहे? उदक अग्नी धान्य भेटतो त्यावेळेला त्याला त्याच्या आनंदाचा पारावारा जात नाही. ते धुंद याच्यात काही एखादा मिटिंग असते काय करते ते त्याच्या धुंदी कशाच्या नामाने त्याला. कारण का समोर आलाय साधत म्हणून नाही त्याला. त्याच्यात त्याचा आपण महात्म्याकडे बघतो, आपल्याला कोण दिसले पाहिजे? भाऊ बसले, हे कोण दिसले पाहिजे आपल्याला? कोण आहे? ज्यावेळेला आपण आपल्या महात्म्यांच्या समोर जातो काय म्हणून जातो आणि काय म्हणून बघतो बघा, कोण दिसले पाहिजे तुम्हाला? काका आहेत का? भेट आहे. मग काकाने काय सांगितलंय? तू आणि मी, तू आणि भाऊ मी वेगळा. मग आपल्याला तिथे गेल्यावर फक्त काका दिसतात ना. म्हणजे
म्हणून उभे आहेत. त्या दिवशी उभं राहाल तुम्ही, त्या दिवशी बोलतो. ताईला तुमची गरज होती आता. सकाळी चिंतन शिबिर होतं, संध्याकाळी तुम्हाला आहे, पण आज ताईना गरज होती तुमची. मी तुमची माफी मागतो. माझी काहीतरी उणीव आहे. मी सुरुवातीलाच बोललो, वाचा खुंटीत होते. माझी काहीतरी उणीव म्हणजे माझं कर्म आडवं येतंय मला ताई. तुमची चुकी नाही याच्यात, या प्रकृतीचा दोष आहे तो. ब्रह्म दिसे उघडे. हे काय दिसतंय आपल्याला? हे काय? नेहरू नेहरू दिसतोय. ऐका, तू माझ्याकडे नाही होते. हे आज असं पिवळं कलरचं काय म्हणतो आपण त्याला? काय दिसतं आपल्याला? शेणच दिसते ना? नाही दिसत सोनं. की काय काय लागते? दक्षिणा गंठ आहे का ना? नेकलेस म्हणतो का? हा, सोनं आहे. बघा का? नाही. हाय मी बघा नवीन आहे नेहरू. हेच होतं आरमान सोन्यासारखं दिसतं, पण सोनं नाही. आता मग तेच तर झालं ना. खरं झालं. आता असलं तसं झालंय. काय काय पैसे गेलो ना आपल्याला काय काय दिसतं. जे आपल्याला काय दिसतंय? नेहरू दिसतोय, पेटा दिसतो, हा बुवा दिसतोय. त्या कापसाला कोणच ओळखणार. मडकं दिसतंय, त्या माती कुणाला दिसणार. त्याचा जो मेन धागा आहे ना, धागा म्हणजे मेन आपण जे म्हणतो ना मूळ, नाही कुणालाच ते नाही. चुकलं तर बघ. आपण काय म्हणतो काय त्यातले? त्याच्यापेक्षा सोनं जात झालेला घंट, नेकलेस. कोणी म्हणतं का सोनं आहे? हाय मुळात काय ते? त्याला आकार दिला तेव्हा ते आहे आहे आहे. दहा मिनिटं नाही, 10 मिनिटात बघा. 12:30ला ओके. आपल्याला झाले काय? ज्या आकाराला आले ना ते दिसते. माती दिसते का मटक्याची? नाही. मडक. तिकडे कापूस दिसतोय का? नाही. तिकडे अलंकार म्हणजे सोनं दिसतंय का? नाही. दागिना दिसतोय. आपल्याला दागिना बघायचा नाही ना, कपडा बघायचा नाही ना, तुमचा मडक बघायचं नाही. आपल्याला माती, त्याचा मूळ गुणधर्म कुठला? माती. अलंकाराचा मूळ गुणधर्म सोनं, आणि याचा मूळ धर्म कापूस. बघा, तुम्हाला कोण बघायचं आहे? काका, श्रीपाद बाबा, अंदाज बाबा. तर ह्याच्यात असे भरपूर आहेत ज्यांना सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा आणि सच्चिदानंद रामदास बाबांचा प्रकृती संवाद लागलेला भरपूर आहे. त्याच्यात जुनी मंडळी क्वचित आहेत आपल्या इथं असतात. अनुभव नाही असं कोणी सांगावं मला. सच्चिदानंद श्रीपाद बाबांना आणि रामदास बाबांना अनुभव घेतला नाही. बाबा आहेत बघा, आला नाही का अनुभव? अनुभव आलाय. बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आहेत का नाही? तत्वानं आहेतच, होते नाही. कारण का आजही तो अनुभव येतोय. असे बरेच प्रसंग आहेत. आजादी
ना श्रीपाद बाबांना रामदास बाबांना पुन्हा अख्ख्या मालिका ही मालिका आहे ना, अशा मालिकेला तुम्ही पुन्हा त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांनी जशाच्या तसं आपलं भाज्या करून दिले नाही. आणि तुम्ही पिशवी रेशन कार्ड जाताना पिशवी घेऊन तसं रेशन कार्डला तुम्ही फाटकी पिशवी आणले का शिवलेले आले हे माहित नाही. त्याचं काम द्यायचं आहे. साधू संतांनी तुम्हाला दिलं आता तुम्ही फाटकी पिशवी घेऊन त्यांच्याकडे गेला असा तर त्यांची काय महात्म्यांची काही चुकी नाही. पिशवी शिवलेली आहे का नाही ती आपण जायच्या आधी विचार करून घेऊन जायला पाहिजे. एवढंच मला सांगायचं. आपल्याला साधू संतांच्या संगतीत जेवढा कार्यकाळ घालता येईल तेवढा घालणे गरजेचं आहे आपलं हित करून घेण्यासाठी. आणि दिलेल्या नामावर अखंड चिंतन त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही जर चालाल ना तुम्हाला कधीच जाणवणार नाही की माझं चिंतन कमी आहे. मनोमार्गी गेला तर तेथील मुखाला आता बस आपल्याला अभंगाकडे जाऊ. अभंगाचं पहिलं चरण झालेलं आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नका म्हणू का म्हणणार हा मी विचारू म्हणाला तो भाऊ आम्ही हा अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुको करायला काय सांगता. गाये नाचे उडे आपुलिया चंदे मनाची आनंदे. मनाच्या आनंदाने कधी तुम्ही अंतरंगाने बाह्यरंगाने वैष्णव झाला तुम्हाला तो अनुभव येणारच आहे. आणि मग ह्या याच्यात आहे कथा नाचणार ती लोकांच्या काय म्हणतात वेगळंच म्हणतात. आमच्याकडे तुला माहित आलं कसं आहे पण तो रिअल मध्ये नसतो तोच खरा. कारण का ते बिघडून घडलंय ना. घडून बिघडलं नाही ते बिघडून घडलंय. त्यामुळं त्या नामात ज्यावेळेला तो रमला जातो ना तो मग त्याला कशाचं नाही. गाय नाचे उड्या आपुले म्हणजे आपल्याच धुंदीत. मग त्याला कशाचं मग काय राहत नाही लाज भय म्हणजे लाज भय शंका नाही तर मान अपमानाचं काय राहील का. त्याला लाज नाही शंका मान आणि अपमान कशाचा मग काय मगाशी म्हणलं मी जो नाराज होतो ना तो महाराज कशासाठी होत नाही. त्याला कारण का लाजही आहे भय आहे म्हणून नाराज होतो. त्याला जर लाज भय शंका नसती ना तो नाराज झालाच नसता. कारण तुकाराम महाराजांचे शब्द आहेत हे त्या अनुभवाला आलेत म्हणून आणि ते त्याला होते म्हणून आहेत ना. उगाच आमच्याकडे यायचं घेऊन ठेवलं असतं तसं नाही ना. ते न भंग पावणारे त्यामुळं त्याला एकदा त्या स्थितीत गेलाय लाज भय शंका मग मान त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय पाहिजे म्हणतात का कायच नाही. मला काय लागत तिकडे वाटते त्याच्यामुळं नंतर त्याला कशाचं काय नाही. पण आता एवढं सगळं झालंय तुम्हाला तुका म्हणे आता तुका म्हणे आता
मला अभंगाचे शेवटचे जनसंचार तुका म्हणयाचा आपल्या अंबा जगदीचे कुणाला सांभाळायला होता बघा. त्याने भार कुणावर टाकला. तुम्ही पूर्ण भार त्याच्यावर सोडा. तुम्हाला कशाचीच अडचण येणार. जसं तुकाराम महाराज सांगतात ना, तुका म्हणे आता आपल्या अंबा जगदीचे सांभाळावे. मी या धर्माच्या कार्यात, या प्रपंचात, या धर्माच्या कार्यात ज्यावेळा या कार्य चाललोय ना, ह्याच्यात अनेक अडचणी येणार आहेत. त्याच्यातूनही आपण हा मार्ग अंगीकृत करत 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 पुढं गेलोय, गायलोय, नाचलोय, सगळं झालं. हे करताना आपण जर मी केले म्हणजे तर परत उलट होतं. त्यावेळी त्याच्यावर बाळ टाकायचं. जसं तुकाराम महाराज सांगतात ना, आता सांभाळ कुणी करा, तुम्ही करा. आता मी सांभाळ करणारा नाही. तसं तुम्ही त्या भगवंतावर तुमचा भार टाका. तुमची सगळ्यांना फक्त कसं आलं नाही का, आपण मग घेवायचं म्हणून झाले असं लय गोष्ट. त्यामुळं सर्वांनी त्याच्यावर बाहेर टाका. आणि सद्गुरूंनी जे तुम्हाला तत्व दिलंय ना, नाम दिलंय, त्याच्यावर जसं तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलंय, रीतीनेच सांगितलंय. कारण का रीत ही अनादी काळापासून चालत आलेली आहे. तुमची मालिका जी सांगते ना, ती अनादी काळापासून सांगते. हंस ब्रह्म आखरी दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलवीर सकाळमन शांतामाई बंडो बाबा केरो बाबा सचिदानंद श्रीपाद बाबा सचिदानंद रामदास बाबा. त्याच्यानंतर तुम्हा आम्हाला गुरुवर्य बाळकृष्ण काकांच्या मार्फत जसंच्या तसं भेटलेलं आहे. आणि जसं काकांनी तुम्हाला सांगितले त्याच मार्गाने जाणं प्रयत्न करा म्हणण्यापेक्षा केलाच पाहिजे. करण्यात काय आहे, करायचं आहे ना तर उडी टाका. तुम्हाला पैल तीराला जायचं आहे तर त्या उडीत बसा. उडी मारायची आहे तर पहिल्याच ह्याच्यावर उडी मारा. कशाला नावेत बसून एक सीट वेस्ट घालवताय. पैल तीराला जायचं आहे ना ज्याला, त्यानेच बसा आणि फक्त नावाड्यावर विश्वास ठेवा. तुमची नौका पैल तीराला जाणार म्हणजे जाणार. नाहीतर नावाड्यावर तुमचा जर विश्वास नसेल तुम्ही आप डुबे तर डुबे यजमान को लेकर डुबे, हे महात्म्यांचे शब्द आहेत. असे बरेच शब्द आहेत की ते पडत जातात. त्यामुळं सगळ्यांनी दिलेल्या नामाला विसरू नका. जितकं बसता येईल तेवढं बसा, बाकी काही करू नका. आणि बाकीचा जो बहार आहे तो त्याच्यावर
ज्ञानेश्वर तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीचे आहे परमिशन दिली. आज तुम्ही सगळे इथे उपस्थित होता म्हणून त्याच्या पुढे बडबड करू शकलं नाहीतर नाही. दोन्ही भाऊंचे धन्यवाद. गौरव भाऊ मग तिथं का उभं राहिला? मला माहित नाही तिथं उभं राहायचं, मग दुसरी जागा अडवायची नाही ना. सगळं एकाने खाल्लं तर होतंय का? त्यांना सांभाळायचंय, त्यांना सांभाळायचं या त्यांच्या टाकणार. मग तिकडे जमत तुझ्याच मानणार नाही. आवाज दोन्ही पकवानवाल्यांचे भाऊनी बघा आता हे उलट होते आणि इकडे बघतो ही इकडे हे लागत नाही. त्याच्यामुळं तुम्ही माझ्या सगळ्यांचे आशीर्वाद खूप काही राहा. त्यांना काय नाही, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला. बोलणारा मी नाही आणि कीर्तनकार नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. प्रवचनकार तिथून बोलून घेणारे महात्मे म्हणजे सगळ्यांनी श्रीपाद बाबा आणि जिथं उभं राहण्याचा योग आला तो माझ्या गुरुमुख. त्यांनी हे उभं केलं म्हणून राहिलं तर तुम्ही केलं राहिलं. कारण का गुरु आज्ञा तशी गुरु मातेची आज्ञा आहे. ते काय मातेला आलं आजपर्यंत नाही कधी बोलल्या, पण ते आम्ही इथे नसून ते कानावर केले की आईने तुम्हाला उभं राहायला सांगितलं, मग आपण आईला झाला. त्यामुळे उभं राहिलो. जे साधू संतांनी दिले आणि जे अनुभवाला आले ते बोलू. याच्यातून काही अपशब्द गेले असतील तो ह्या प्रकृतीचा बोल. आणि जे सत्य असेल जे तुम्हाला या परमार्थाला संसाराला नाही परमार्थाला जे उपयोगाला असेल ते फक्त घेऊन जा. बाकीचे हिस्सेच घेऊन जा. ते माझं मी घेऊन जातो परत. एवढं तुमचं बोलू. विठाल जय जय भगवान की जय. भावी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. गुरुराम कृष्ण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. सरता महाराज की जय. सगळ्यांनी बसायला झाल्याशिवाय कोणीही उठायचं नाही. होत असताना हा वैष्णव मेळावा आणि वैष्णव मेळाव्याच्या दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या सत्रातील पहिल्या सत्रातील कीर्तन सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे. दोनही मान्यवरांनी सुंदर अशी या ठिकाणी सेवा आपल्याला केलेली आहे. पहिली जी कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे
त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा आधार घेऊन सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपण सारखी करीची तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा आधार घेऊन त्यांनी आपला अनुभव या कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आपल्या सर्व साधक बंधू भगिनींच्या समोर ठेवलेला आहे. द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे. दुसरं जे या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा आपण सिद्ध केलेली आहे तेही जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाचा आधार घेऊन महाराजांनी या ठिकाणी आपलं परखड मत या ठिकाणी साधू संतांच्या पुराणाचा वाङ्मयाचा आधार घेऊन आपल्या पुढे मांडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा हा गाथेतील अभंग आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कैया देवा काही नेणे गाई नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. या अभंगाचा आधार घेऊन सुंदर अशी सेवा या दोनही मान्यवरांनी या ठिकाणी केलेली आहे. जे काही आपल्याला गरजेचं आहे प्रत्येकासाठी ते प्रत्येकाने स्वीकारायचं आहे. स्वीकारण्यामध्ये आपल्या सर्वांचं हित आहे. म्हणून दोनही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्ती परायण द्रौपदीताई